हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. सिंहगड रस्ता परिसरात एक कुटुंब देवदर्शनाला गेलं असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून तब्बल 24,35,000 रुपयांचा ऐवज लांबवलाय. ही घटना सिंहगड रस्त्यावरील मधुबन सोसायटीमध्ये घडली आहे. येथील एक महिला आणि त्यांचे कुटुंबीय 12 जून रोजी तुळजापूर आणि पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. 14 जूनच्या सकाळी जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना घराचा दरवाजा तुटलेला दिसला. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोने चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 24,35,000चा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे आणि पोलीस उपनिरीक्षक किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध सुरू आहे. फक्त बंद घरच नाही तर पुण्यात उघड्या दरवाजाचा फायदा घेऊन चोऱ्या करणाऱ्यांची संख्याही वाढली. खराडे आणि हडपसर मधील ससाणीनगर भागात केवळ दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि मोबाईल, पाकिट तसेच महागडे लॅपटॉप पळवले. खराडीत 60,000चा तर हडपसर मध्ये 80,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून पोलीस या प्रकरणाचाही तपास करतायत. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.